आता बाई काय बनवू आता भाजीमध्ये स्वयंपाकात काय बनवू आता? ललिता ते विचारा लागते काय? आज ते वडील आहे तर चांगलं चुंगलं बनव ना जरासं काही. चांगला स्वयंपाक कर आता आज जरासा मस्त. चांगलं काय बनवू पण आता बाई मला काही समजून नाही राहिलं, काही सुचून नाही राहिलं. घरात कोणत्या भाज्या बी नाही आहे तर काय बनवू? काऊन काहीच नाही का घरामध्ये? बिंदू आणली नव्हती का तू? भाजीपाला नाही आणली होती? आणला होता ना आता बाई, संपला. उदिसाचा आणला होता मी. 500 रुपये नेले होते फक्त. आणि भाज्याचे भाव तर एवढे वाढले का एक दोन भाज्यातच 500 रुपये संपून जाते. तर आता म्हणून भाजी नाही आहे काही. तर आता काय बनवतं आता? नाही तर असं कर ललिता, हे पाय बिंदू, ललिता त्या वडिलांना जे भाजी आणली का नाही वावरातली ताजी ताजी तेच बनव भाजी. आणि मस्त वरण बनव आणि मस्त पुरी बनव आणि भजे बनव, होऊन जाते. आहे ना जे भाऊ, वरणासंग पुऱ्या मस्त लागतात. आणि तोंडी लावायला तुम्ही आणलेल्या ते पालक भाज्या. हो हो जमते ना, जमते. एक नंबर बेत आहे. बनवा मग, जा बनवा जा. ठीक आहे आता बाई. या वर्षी केलं मग वावर नाही भाऊ? हो बाई, काय करावं, वावर केल्याशिवाय पर्याय नाही. हातमजुरी हातमजुरी मजुरी मजुरी किती करत बसा. केलं ह्या वर्षी. कसं केलं? अर्धा अर्धीनं का बस असं ठेक्यानं? ठेक्यानंच केलं. एकखट्टे पैसे देऊन द्यायचे, आपला माल पुरा आपण घ्यायचा. ठेक्यानंच केलं. अर्धा अर्धीनं परवडत नाही भाई. आपण पुरी मेहनत करा आणि मग अर्ध तेले द्या. नाही, हे नाही परवडत. एकखट्टे ते पैसे देऊन द्या ठेक्याचे आणि बस पुरा माल आपला. हो भाऊ, तेच परवडते. अरे बापरे, नमस्कार भाऊ. लय दिवसांनी येणं केलं. हो भाऊ, काय करता बुवा, वावराचे कामं चालू होते, कामं आटोपले. मग आली लेकीची आठवण. चला म्हटलं लेकीले भेटून येवाव, लाडू बिडू देवाव. आणि वावरात आता पालेभाज्या घे निघाल्या होत्या, ते घेऊन आलो. हो सो वावर केलं का ह्या वर्षी? बटाईनं का अर्ध्या अर्ध्या ठेक्यानं? ठेक्यानंच केलं भाऊ, केलं भाऊ ह्या वर्षी. चला ठीक आहे, मस्त. वावराशिवाय पर्याय नाही, नाही का भाऊ? तेच मी सांगून राहिलो तो पहिले. केला चहा घे, करणं चहा घे. हो भाऊ आले तेव्हा चहा तर झाला म्हणा. आता तुम्ही आले तर आता म्हणतो करायला लावतो अजून. हो करायला. अजून सांगा भाऊ, कसं काय चालू आहे? सगळं व्यवस्थित आहे ना? हो भाऊ, चांगलं आहे, ठीक आहे. वावर की केलं आता. बाबा या काळ्या डब्यात काय उघडून नाही राहिला डब्बा? किती पीठ लावला आईनं? नाही बेटा ललिता, उघडूच नको तो डब्बा. तो डब्बा जसा तर तसा राहू दे. काऊन बाबा, काय आहे या डब्यामध्ये? हाय ते जवाई बापूसाठी आहे. ते स्पेशल जवाई बापूसाठी आहे. कुठं गेले जवाई बापू? तर दिसले नाही बटे. दुकानात गेले ते. काय आणलं तुम्ही त्याच्यासाठी बाबा? काय आणलं जी भाऊ? मदनसाठी तुम्ही स्पेशल काय आणलं बा? उघडून येणार राहिला डब्बा. हाव ना बाबा, लयच घट्ट लावला हा डब्बा. तू उघडूच नको पाहिजे ललिता. तू त्याच्यात लावूच नको दिमाग. राहू दे जसा तसा. ते जवाई बापूच उघडतील, त्याच्यानंच उघडन तो डब्बा. राहू दे, घट्टच लावला तू येईना. घट्टच लावा लागते म्हणे हा डब्बा. घट्टच लावा लागते म्हणे डब्बा. काय आहे बाबा याच्यामध्ये? राहू दे बाई, जवाई बापूसाठी आणलाय तो डब्बा. राहू दे, जवाई बापूसाठी आहे तर नको उघडू, ठेवून दे साईडनं. जवाई बापू आले म्हणजे देतो जवाई बापू जवळ. ठीक आहे बाबा. ते पालेभाज्या काढल्या आणि गुड शेंगदाण्याचे लाडू दे ना भाऊले बाईले, दे ना एक. हो बाबा काढले. काय गरज होती बाबा एवढं आणायची? एवढे दुरून आले आणि एवढं वजन घेऊन आले. तसे बी येत होते तर चालत होतं. हो ना भाऊ, काय तरी एवढं सगळं आणलं तुम्ही बी. ललिता बेटा, कितीक बी दुरून या लागलं, कितीक बी वजन आणा लागलं, आणि बाप कितीक बी म्हातारा झाला तरी पोरीच्या घरी येताना खाली हातानं नाही यावं लागत बेटा. हे तुझ्यासाठी, तुझ्या परिवारासाठी एक छोटस प्रेम मायाकडून, तुझ्या आईकडून बेटा ललिता. भाऊ तुम्ही तर ललितालेच नाही तर सगळेलेच, घरातल्या सगळेलेच तुमच्या घर प्रेमानं जिंकून घेतलं तुम्ही. तर तुमचा हा स्वभाव, हे तुमचं प्रेम दाखवण्याची रीत आवडली आम्हाला. खरं तर भाऊ, पहिल्याही काळात ना आताच्याही काळात पोरीच्या घराले परखाचं घर मानतेत. पोरीच्या घरी पाणी तक पेत नाही, येत तक नाही कोणी मायबाप. आणि तुम्ही हक्कानं आले आणि हक्कानं एवढ्या चांगल्या खाण्यापिण्याच्या वस्तू आणल्या तुम्ही. हेच तर एका चांगल्या कुटुंबाचं लक्षण आहे. म्हणून मी जरी गरीब घरच्या सुना पाहिली पण कधी संस्कारीच पाहिली, चांगले कुटुंब पाहिले. हो बाई, लेकीसाठी तेवढं तर करावंच लागते बाई, नाही जास्त तर. उघडला नाही डबा? नाही बिंदू ताई, माय बाबा म्हणतात का याच्यात जवाई बापूसाठी स्पेशल आहे म्हणते. जवाई बापूच उघडतील म्हणते, असं म्हटलं ते ना. असं म्हटलं? बापूजीसाठी काय स्पेशल आणलं असं काकाजीनं पण? ललिता, तुला अंदाज असन ना का तू बाबा जवाई बापूला काय देऊ शकते? मला बी काही समजून नाही राहिलं बिंदुताई. जे 5,000 घेतले होते ते तर मी वापस आणून दिले. आणि
धोंड्याला नेलं होतं तर धोंड्याचं गिफ्ट तर तवाच दिलं माझ्या बाबानं यायले. मग आता काय आणलं गड्या येणं यायच्यासाठी बाबानं? बरोबर आहे, काहीतरी असन. आता रुसले होते का नाही बापूजी आणि भांडण बी केलं होतं त्या संग, तर त्याला खुश करासाठी काकाजीनं आणलं असन हे काही ना काही. का जवाई बापूबा माये खुश राहिले पाहिजे, खुश झाले पाहिजे. हो पण काय आणलं असन बिंदुताई? मला काही समजून नाही राहिलं. उघडणं झाला असताना डब्बा तर उघडूनच पाहिली असती मी, पण एवढा फिट आहे तर उघडूनही नाही राहिला डब्बा. राहू दे, आता येतीलच ना बापूजी, येतील ना तर बापूजी उघडतील. पण हे लाडू पाय केवढे मस्त बनले हो लाडू. याच्यामध्ये काय आहे, नुसती शेंगदाण्यानं गुड आणि तेल आहे. असे मी एक खाऊन पाहिला ना तर तुपाच्या लाडूले राय म्हणतात हे लाडू. मस्त बनवले तू आईनं. हो बिंदुताई, मग आई का नाही तसा स्वयंपाक मस्त करते, लाडू गिडू काही मस्त करते. खा ना बिंदुताई, खा ना, लेकराले दिले. आणि ललिता, हा वाट्या बाई, खोलला का डब्बा? खोलला काय आहे डब्यात? पाहू दे. खोलूनच नाही राहिला ना आत्या बाई. मी आता प्रयत्न केला, मला इथं उत्सुकता वाढून राहिली माईवाली. त्या डब्यात असन काय गड्या धेरेच्या बाबाला देवाले? खुल्ला असता का नाही तर मी खोलून पाहूनच घेतला असता. पण आत्या बाई खोलूनच नाही राहिला. लोयच फिट आहे, खोलूनच नाही राहिला डब्बा. राहू दे, नाही खुलत तर मदन येईन तर खोलन तो पाहिन काय आहे तर. राहू दे. आणि बिंदू दे ना एक एक लाडू सारायले आता. हो आत्या बाई देतो. आणि तुमचे सासरे आले आता, चहाही बनवा एक एक कप. पहिले लाडू देऊन दे बिंदू. आणि ललिता तू चहा मांड, एक एक कप चहा मांडा. हो आत्या बाई ठीक आहे. ठेवून दे तो बॉक्स, ठेवून दे अल्ला का मदन येईन तर माहीत पडा. ठेवून दे. काही ललिता आत्या बाई काही भूताची चीज तर नसन हो याच्यामध्ये? हा काही भूत बीत तर नसन? काही बोलता काय हो बिंदुताई? माया बाबा कायले मा घरात भूत आणून? ते काय माया बुरत चित्ते का? वाईट चित्तेत का ते माया? तर मा घरी भूत घालन ते भूत गीत नसन. मग असं काय आहे या काळ्या डब्यामध्ये? आणि डब्बा काय काळाच भेटला होता का तुझ्या बाबाले? काळ्याच डब्यामध्ये आणायचं होतं? हा याच्यामध्ये काही असं तर नसन व ललिता? आता पाय बा, तू ये वडील होय, ते बाबा होय म्हणून तुले वाटते, पण मा मनात येऊन राहिलं ते मी बोलून राहिली. बाबा माये बाबा राहिले असते, मा बाबाने असा डब्बा आणला असता तरी बी मी तेव्हाही मी अशीच बोलली असते. हो बोला ना, बोला ना, बोला. मला नाही वाईट वाटत, बोला काय म्हणता. या डब्यामध्ये आता पाय बापूजी तू या सगळं नस करत राहते आणि मीरा भांडत राहते, झगडत राहते. तर तू आता माहेरी गेलती तर तू सांगितली असं असं सगळं? हो ललिता, सगळं सांगितली का माय बापाले तुला? का असे म्हणते तसे म्हणते, असं आहे तसं आहे, सारंच सांगितली का घरातलं? मग आता बाई सांगू नाही तर काय, तर सारंच सांगितलं मी. असे वागते तसे वागते. तरी माय बाबा म्हणे बाई आता सध्या वागत असतात म्हणे तसे सुधरून जातील म्हणे, काही नाही होत म्हणे बाई म्हणे. जवाई बापू तरी एवढं नाही बोलत, काही काही घरी लयच पर्पज राहते म्हणे. असं माझ्या बाबानं आईनं मला समजावलं ना धाडलं. लयच पर्पज करते का? लयच बोलत राहते का तो तुले? उली उलीचं सांगत गेली तर मग पुऱ्या घराच्या समोर बेइज्जती करते माईवाली. मग मी सांगू नाही आता बाई? सांगितलं ना, सारंच सांगितलं. हा समजलं मग मला ललिता. काय समजलं बिंदुताई तुम्हाला आता? ह्या आता तुले बोलत राहतेत का नाही बापूजी, तर ह्या डब्यामध्ये मला तर वाटते ते असन वशीकरणाचं राहते ना काही, ते असन. आणि ताब्यात घेवासाठी म्हणजे हातचा करासाठी बापूजी रे, हातचा करासाठी तुले बोलले नाही पाहिजे बापूजी, तुझ्या हातचे झाले पाहिजे असं काही असं याच्यामध्ये. तर बापूजीनं खोलल्याबरोबर बापूजी पाहतील ते ते वॉशमध्ये चालले जातील बापूजी, असं काही असं गड्या. काही बोलता काय हो बिंदुताई तुम्ही? माय बाबाला असं जादू टोना समजतच नाही. एकदम साधे सुधे आहे माय बाबा, माय आई बी साधे सुधे आहे, त्याला ना जादू टोना समजत. असं काही याच्यामध्ये ललिता देऊ नको ते मदनले. मग आता बापा काही असं त्याच्यामध्ये बिंदू म्हणते खरंच आहे ते, काही असं असं देऊ नको बापा. मा पोरग बिमार पडून जाईन बापा, देऊ नको. मी पाहिन आता बाई, मी माय बाबा जबाबदार राहील याच्यासाठी. काही नाही होत, काही नाही आहे याच्यामध्ये. अरे समोता झालाच नाही का चहा? हो होते होते. ठेव ललिता, ठेवतो बाजूने, ठेवतो डब्बा आणि मान चहा. हो आता बाई आज उशीरच झाला बटा बोलली. टाइमच लागला बटा बँकेमध्ये, लय टाइम लागला. तर चला तर तू सांभाळ दुकान, मी घरी जाऊन येतो पहिले, मग येतो दुकानात. दादासाहेब तुमच्या घरी तुमच्या सासरे बुवा आले आहे आणि असा भला मोठा झोरा घेऊन आले बा हातामध्ये. काय आणलं तो? आणि म्हणे आता हिशोबच करतो म्हणे बा जवायचा, असे म्हणत बा. हा हिशोब म्हणजे काय? काय कसा 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 झोरा किती मोठा होता? लय मोठा होता दादासाहेब झोरा. मी म्हटलो काय आणलं जी झोऱ्यात? इथंच घेतले होते दुकानाच्या बाहेर. तो म्हणे आणलं म्हणे आता जवायसाठी, जवायचा हिशोबच करतो म्हणे आता म्हणे, असे म्हणत बा. आणि चालले गेले अजून टुनू टुनू घरी. बोलली बोलली तू गेला काऊन नाही मांग मांग? मग तू जाताना मांग मांग पाहता ना काय आणलं काय नाही तर, काय बोलते घरी काय नाही तर माझ्या सासरे बुवा. मी काय ले जाऊ बुवा दादासाहेब? काही मध्ये काय चपला खावायचं आहे काय मध्ये? मी काय ले जाऊ बुवा तुमच्या घरी तुमच्या सासरे बुवाच्या मांग मांग? मी नाही गेलो बा, मग बसलो गुपचूप आपल्या दुकानात. तुम्ही जा दादासाहेब, जा आता घरी, पहा काय आणलं काय झालं तर.
ठीक आहे ठीक आहे, जातो मी, पाहतो, घेतो काय मी, पाहतो मी कुठं म्हणतो तुम्ही घेता म्हणून दादासाहेब. हा बस बस पुरे, हसू नको जास्त. तुझं लग्न होईन का नाही तेव्हा तुला समजन बोलली. दादासाहेब काय तुम्ही लग्नाची गोष्ट काय कसा नाचतो वे पोरी पोरी सारखा. माझे सासरे असे अचानक आले ना, आणलं काय बोट आणि हिशोबच करतो म्हणते. ललितानं सांगलं काय बोट सगळंच्या सगळं. मी असा बोललो तसं बोललो, ते नालायक म्हणलो, 5,000 दिले तर काऊन दिले म्हणलो, ललितावर हात उचलला, हे सगळं सांगलं काय बोट ललितानं. आता बोलतेत काय मुली माझ्या सासरे घेतो काय मी, बोलतीन तर काय नाही म्हणून तुमच्या घरी तुमच्या पोरीले बोलतात. मी कडकच होतो, मी घेतच नाही. मी काय करून घेतील मला, काय करून घेतील, बोलतीनच ना, मी बोलन त्याच्या पोरीला घेऊन जातील, दुसरं काय. समोसा खोललं का डबा, खोलला का तिकडे, काय आहे बोट त्याच्यामध्ये एवढं का मदनच्या हातानं खोलतो म्हणते जीवाई. इथूनच ऐकतो कोण काय बोलते का. अंदर गेल्यापेक्षा मग जातो अंदर. भल्ला फिट आहे तो डब्बा. मी गेली ना अंदर तर ललिताले म्हणलो खोलव काय त्या डब्यात, तर पाहू तर खुलतच नाही म्हणे. आता बाई खुलूनच नाही राहिला म्हणे. लयच फिट्ट लावला आहे तो डब्बा बाबा. युवाई भाऊनं काय आहे काय नाही त्या डब्यामध्ये. मला तर वाटते मदनचे बाबा ह्याच्यामध्ये काही धोकादायक तर नाही आहे त्याच्यामध्ये मदनसाठी काही. अरे बापरे, धोकादायक म्हणजे काय रे बोट त्या डब्यामध्ये. आता मला सबक शिकवाले, मला धडा शिकवाले तर नाही आणलं मामाजीनं काही. अरे देवा, फसलो मी तर, चांगलाच चिखला तर डकलो मी तर. बिंदू म्हणे का मदन बोलत राहते का नाही इले ललिताले तर वशमंदी करासाठी काही आणलं असं म्हणे कदाचित म्हणे. अशी म्हणे बा बिंदू. खरं आहे का हो हे, असं होऊ शकते का. काही नाही समोसा, अशी काच मनात ठेवू नको. काही नाही होत, काही नाही. असं असं काही झालं असतं तर साऱ्या लोकांना साऱ्याला वशमंदी केलं असतं. असं काही राहिलं असतं तर कायले भांडणं झाली असते, कायले नवरा बायको चला सोड चिट्ट्या झाल्या असत्या. काही नाही, असं काही नाही आहे. असं काही डब्यामध्ये त्या खावाची वस्तू असन, नाही तर काही मूल्यवान गिफ्ट असन मदनसाठी. मग असं एवढं लपून एवढं घट्ट ते काड्या डब्यामध्ये. आपल्या युवाई भाऊले वाटलं का जवाई बापू स्वतःच्या हातानं खोलन तर जवाई बापू खुश होऊन जाईन बा, म्हणून होय ते असं असं काही. असं काही काच नको मनात ठेवू. राम राम मामाजी, कसे काय आले, अचानकच आले, सांगितलं नाही काही ना. मी बस स्टँडवर आलो असतो, मी ठेवाले सांगितलं असतं तो. आले काय जवाई बापू, मी तुमचीच वाट पाहत होतो. काहून मामाजी मी वाट पाहत होते. आई बनवलं चहा नाश्ता की दिला. हो सगळं झालं, चहा नाश्ता सर्व झालं. तू काय असं करून राहिला, चांगला बोलणं. काय खाऊन आला. काही नाही आई, मी थकलो म्हणून तसा बोलून राहिलो. थकलो मी, दिवसभर बँकेत लाईन लावा लागली मला, थकलो मी. आले काय धीरेचे बाबा, दो हात पाय चहा देतो. हो हो हो, धुतो हात पाय, मान चहा दे दे काढून चहा. ललिता आता आणतो काळा डब्बा. खोल बरं ते मदन, खोल काय आहे त्याच्यात. आता नाही वाट पायनं ऊन राहिलं, आता राहिनं नाही ऊन राहिलं. काय आहे काय नाही, लय उत्सुकता लागली मला बी त्या डब्याची. आण बरं ललिता, आण बरं. मदन खोलते काय आता पाहते. आई कोणता काळा डब्बा. ललिताच्या वडिलांना आणला काळा डब्बा तुझ्यासाठी. काही स्पेशल आहे म्हणते तुझ्यासाठी. कोणाकोण खोलून नाही राहिला, एवढा फिट्ट लावलाय तर तूच वाट पाहून राहिले होते सगळे. मदन येईन आणि काळा डब्बा खोला ना, काय आहे त्याच्यात पाहिजे. आण बरं ललिता, आण बरं. हो आणतो, मलाही उत्सुकता वाटून राहिली काय आहे काय नाही त्याच्यात. थांब ललिता, आताच नको, थांब. मला हात पाय धुते, चहा घेतली होती, मग काय तर पाहू बा. मग तुझो हात पाय, मग तुझो चहा घे, मग पेजो. पहिले पाय त्या डब्यात काय आहे तर. आण बरं बाय ललिता, आण तो डब्बा आण. आता आता खोलूच दे जवळले, आता पाहतोच आता का जवळले. आण तो डब्बा, आण जा, आण डब्बा. हा बाबा आणतो मी. मामाजी मला माफ करा, मी ललिताला नाही बोलणार ना आता याच्या बाद. खोला तर जवळ बापू, खोला खोला डब्बा खोला. काय रे बो डब्यामध्ये, अरे देवा रे देवा, वाचवतो रे बापा देवा, वाचवतो. काय ना काय नाही माझ्या त्यानं काय तर रोज आणलं डब्यामध्ये. तो माझ्याच कोणता भांडा तर नाही फोडून या. बापरे, खोलतही नाही, एवढा टाईट लावला. मामाजी मी नंतर खोलतो, जेवण खावणं झाले म्हणजे. मग ललिता घे नेऊन ठेवून दे डब्बा. खोला ना आताच, खोला ना. काय आता पाहू द्या एक वेळा सगळे इले. मग खोलतो ना, तुला कायची काय आली तर. खोला जवळ बापू, खोला डब्बा खोला. जोर लावा जरासा, जोर लावा जरासा. उघड रे मदन, उघड, जोर लाव जरासा, उघड. ठीक आहे आई, खोलतो मी. घ्या जवळ बापू. मामाजी हे तर लाडू आहे. हो जवळ बापू, तुमच्या सासून स्पेशल तुमच्यासाठी बनवली आहे. आणि जवळ बापूच्या हातानच खोलचा म्हणे या डब्बामध्ये. हे रवा बेसनचे लाडू होय ते पाकातले. म्हणून म्हटलं तुमच्याच हातानं खोलाचा. काय मामाजी तुम्ही तर घाबरून टाकलं, किती वेळ होत मी. मला वाटलं की याच्यात काय काय नाही बापा.
मला वाटलं का मला मारताच काय आता तुम्ही, काही मराठीच चीज आहे का याच्यामध्ये बुवा, असंच वाटलं मला. मी कायले तुम्हाला मारू जवळ बापू, मी का पागल झालो का तुम्हाला मार? नाही नाही तसं काही नाही, एक गंमत हो, एक गंमत म्हणून. बापरे हिवाई बरे गमतीदार निघाले तुम्ही तो. हा भाऊ, थोडीशी गंमत जम्मत झाली पाहिजे घरामध्ये, तर आनंद वाटते, चांगलं वाटते. आपलं परिसर एकदम मस्त आनंदीत आहे, परिसर होते. काय मदन जवाई बापू, लाल चेहरा झाला होता तुमचा तर. हा, एवढे घाबरत होते काय मदन, एवढा घाबरला? मन खोलू मन खोलू. आहे खरंच, मी दुकानात आलो ना, तर दुकानात मला बल्लीनं सांगितलं, हा दादासाहेब म्हणे तुमच्या सासऱ्यानं काहीतरी आणलं म्हणे तुमच्यासाठी. तर तिथूनच मला भीती निर्माण झाली मा मनामध्ये, तर माझे सासरे काय करतात ना काय नाही बुवा. मला तर वाटलं का याच्यामध्ये काही बामगिमच आहे काय बापा, भूतच आहे असंच वाटलं मला. काय बिंदुताई तुम्ही एवढे शिकले सवरल्या ना, भूताची गोष्ट करता? माझ्या वडील काय असं करतील काय? नाही मला वाटलं बापा तसं, म्हणून म्हणतो मी. मी बी किती घाबरून गेलो होतो. हा, घाबरता घाबरता बरं झालं अटॅक नाही आला मध्ये. जवाय बापू, सासरच्या लोकांना एवढं घाबरायचं नसते, मान देवाचा असते. सासरच्या लोकांना मान देवाचा असते, मानानं आदरानं बोलायचं असते. चुकलंच माझ्या मामाजी, मला धडा शिकवला तुम्ही, समजलं मला. मी तुम्हाला आलते तेव्हा मान नाही दिला, प्रेम नाही दिलं म्हणून होईल तुम्ही असं केलं माझं. नाही नाही तसं काही नाही जवाय बापू, एक सांगणं होय. आपल्या बायकोच्या माहेरच्या लोकायले त्याच्या प्रेमाले मान दिला पाहिजे आपण, मानादानानं बोललं पाहिजे आपण. जसे आपले आई वडील तसे बायकोचे आई वडील. हो बरोबर आहे मामाजी, तुमचं बरोबर आहे. आता आता राहा 2-4 दिवस मस्त. नाही नाही जावाय बापू, आता 2-4 दिवस तर नाही, पण आज रात्र हा उभा, आज रात्री उद्या दुपारी जाईन मस्त. आता तुमच्या सासून दोन वावरातल्या पालेभाज्या पाठवल्या मस्त, त्या पोरीच्या हातच्या भाकरी आणि तुमच्या सासून पाठवलेल्या पालेभाज्याची भाजीच खाऊन जाईन आता. हो बाबा मी बनवून राहिली, मी भाकरीच बनवतो मी. बनव बनव बेटा बनव, मस्त भाकरी बनव आणि त्या पालेभाज्या बनव मस्त खोडून कांदे टाकून. आपले हे लाल मिरची टाकतो बेटा, वाईले लाल मिरची. हो बाबा ठीक आहे. चला की बाई तुम्ही तर जवळचा दिवस घेतला होता बा, चला आता घुमून येऊ जरासं स्वयंपाक होईपर्यंत. हो हो ठीक आहे चला. पण काही असो बा, पण लाडू एक नंबर दिसून राहिले बा, सुगंधही मस्त येऊन राहिला. घ्या ना, असं राहते म्हणून का नाही, चांगलं वागा चांगलं बोला. घ्या आता खा लाडू, बेसन रव्याचे पाकातले लाडू.